मित्रांनो, आज परत एकदा एजेंटनी लीलावरती खूप मोठा विश्वास दाखवलेला असतो आणि ती सुनांनी तिच्या विरोधात कितीही जाण्याचा प्रयत्न केलेला असला तरीसुद्धा आजी आणि एजे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, असंच आज दिसून येतं. तर मग सुरुवातीला होतं असं की लीला आता चोराचा सामना करत असते आणि त्याला पाडण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी, त्याला मारण्यासाठी काय काय करता येईल याचा ती विचार करत असते. तो आतमध्ये रूममध्ये चोरी करत असतो आणि ती बाहेर मार्बलच्या गोट्या टाकून ठेवत असते, जेणेकरून तो येईल त्याच्यावरून सटकून तो पडेल. आणि तिने हातामध्ये एक फ्लॉवर पॉट घेतलेला असतो, ज्याने तिला त्याच्यावरती वार करायचा असतो. तो चोर बाहेर येताच लीला खूप घाबरून जाते, खूप पॅनिक होते त्याच्याकडे बघून आणि तो फ्लॉवर पॉट तसाच टाकून देते आणि पळायला लागते. तेवढ्यात तो चोर तिच्याकडे येतो आणि तिला थांबवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न करतो. त्या दोघांच्या झटापटीमध्ये चोर आता पायरीवरून खाली निसटतो आणि पडून जातो. खाली त्याला जबरदस्त मार लागलेला असतो, त्याच्या डोक्यातून रक्तसुद्धा येत असतं. इकडे लीला आता हळूहळू खाली येत असते. तो चोर जरा बेशुद्ध झालेला असतो आणि लीला त्याचा फोन बघत असते. किशोर इकडे विचार करत असतो की आज ही लीला ना कायमची या घरातून गेली पाहिजे. हिला खूप हौस आहे ना चाव्या घेऊन मिरवण्याची, घराची सत्ता पाहिजे ना हिला. हिला पण कळेल आता की त्याचे काय परिणाम असतात. तो त्या चोराला फोन करत असतो, कारण तो त्याचाच माणूस असतो आणि तो तिथून निघाला की नाही याची शहानिशा करत असतो. आता त्या चोराचा फोन वाजत असतो. लीला तो फोन उचलून बघणार, तो चोर मागून येतो आणि परत एक त्याच्या डोक्यामध्ये मारतो आणि फ्लॉवर पॉट त्याने खूप जोरात मारलेला असतो. लीलाला जबरदस्त चक्कर आलेली असते आणि ती खाली पडलेली असते. इकडे एजे आणि आजी हॉस्पिटलमधून बाहेर निघालेली असतात. आजी म्हणतात, बघितलंस ना अभिराम, माझे रिपोर्ट्स अगदी क्लिअर आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. त्यावर एजे म्हणतो, माहिती आहे मला, पण तरीसुद्धा यापुढे ना आता व्यवस्थित रुटीन चेकअप करायचं आहे आणि काळजी घ्यायची आहे. मी लीलाला सुद्धा सांगून ठेवणार आहे की अजिबात आईचा रुटीन चेकअप टळता कामा नये. त्यावर आजी म्हणतात, तुला किती आठवण येते ना लीलाची, आतासुद्धा ती घरी आहे तरीसुद्धा तू तिच्याविषयीच बोलतोय. कर तिला एक फोन कर, काय करते बघ ना. आजी आता आतमध्ये गाडीत बसतात. एजे आता लीलाला फोन करत असतात, पण लीलाचा फोन आउट ऑफ रेंज येत असतो आणि इकडे एजेला काळजी वाटू लागते आणि तो म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड गोंधळ आहे. तो फोनमध्ये ठेवतो, गाडी काढतो आणि आईला म्हणतो की चल आपल्याला घरी जायचं आहे. लीला फोन रिसीव करत नाही आहे, मला काहीतरी गडबड वाटते. ते सगळेजण आता इकडे घरी यायला निघालेले असतात. इकडे लीला बेशुद्ध होऊन पडलेली असते. तो चोर परत वरती जातो, त्याची बॅग वगैरे घेतो आणि पळून जाण्यासाठी खाली येत असतो. इकडे किशोर म्हणतो की नक्कीच काहीतरी झालेलं आहे, हा तिथून निघालेला नाही आहे, मला तिथे जायला हवं, एजे यायची वेळ झाली आहे, नाहीतर याच्या पुढे याच्या नादामध्ये ना माझं नाव समोर यायचं. तो सुद्धा घरी यायला निघालेला असतो. चोर आता दरवाजा उघडणार, तोच तिथे एजे असतो. एजे त्याला बघतो आणि खूप शॉक होतो, हा माणूस इथे काय करतोय आणि याच्या डोक्याला काय लागलंय. आणि लीलासुद्धा खाली पडलेली असते. हे बघून एजेंना खूप घाबरायला होतं. लीला आता मागून ओरडत असते, तिला थोडी जाग आलेली असते आणि ती म्हणत असते की एजे पकडा त्याला, थांबवा त्याला. एजे आता पुढे येतो आणि त्याच्या जोरदार कानफटात लावून देतो आणि त्याला खूप मारत असतो आणि आतमध्ये घेऊन येतो. तेवढ्यात तिथे किशोर, दुर्गा सगळेच आलेले असतात, आजीसुद्धा आलेल्या असतात आणि सगळेजण हा प्रकार पाहून खूप शॉक होतात. चोर म्हणत असतो, साहेब प्लीज मला मारू नका, मी काही केलेलं नाही आहे. तेवढ्यात किशोर पुढे येतो. त्याला असं वाटतं की चोर त्याचं नाव सांगतो की काय. तो म्हणत असतो, बाबा याला माझ्या हवाली करा, याला ना पोलिसांकडे मीच देतो. आणि चोराला तो बाहेर घेऊन जातो आणि त्याला खूप मारण्याचं नाटक करत असतो आणि बाहेर येऊन म्हणतो, काय रे माझं नाव सांगणार होतास का. त्यावर चोर म्हणतो, साहेब तसं नव्हतं करणार मी. किशोर म्हणतो, हे बघ तुला तात्पुरतं आतमध्ये टाकतोय, पण लवकरच तू बाहेर येशील आणि आयुष्यभरात कधी माझं नाव घ्यायचं नाही, घेतलंस ना तर बघ माझ्याशी गाठ आहे. आणि त्याला तो धमकी देत असतो. इकडे आतमध्ये दुर्गा आणि सरस्वती, लक्ष्मी सगळ्याच लीलावर नाव आरोप करत असतात आणि म्हणत असतात, हिच्यामुळेच हे सगळं काही झालेलं आहे, ही एक दिवससुद्धा घराची जबाबदारी नीट घेऊ शकत नाही आहे. दुर्गा म्हणत असते, आजी अशा मुलीच्या हातात तुम्ही आपल्या घराच्या चाव्या देणार आहात का आणि हिच्यावर तुम्ही विश्वास दाखवणार आहात, असंही आजही तुम्हाला असंच वाटतंय का. ही सगळं काही व्यवस्थित करू शकते, या घराला सांभाळू शकते. त्यावर आजी म्हणतात, हो माझा लीलावर पूर्ण विश्वास आहे. खरं तर आज स्वतःच्या जीवावर उदार होऊन तिने हे घर वाचवलेलं आहे. अजून काय करायला हवं, अजून तिने काय सिद्ध करायला हवं. दुर्गाची बोलते तर चांगलीच बंद झालेली असते. एजेसुद्धा म्हणतात की हो मला लीलाचा खूप मोठा अभिमान आहे. तिने आज स्वतः या चोरापासून आपलं घर वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिने स्वतः खूप प्रयत्न केलेला आहे. ते दिसूनच येते, तिलासुद्धा स्वतःला खूप लागलेलं आहे. आणि
तिला बोलण्याविषयी काही नसतं का? लक्ष्मी आता ते चोराने पळवून नेलेली बॅग चेक करत असते. त्यामध्ये सोने नाणे दागिने सगळंच काही असतं, पैसासुद्धा असतो. लक्ष्मी म्हणते, बापरे, सगळं घरच लुटून न्यायला निघाला होता हा चोर, आणि फक्त घरच शिल्लक राहिलं होतं. हे सगळ्या लीलामुळे होतंय. आजी म्हणतात, बास आता, काही ऐकून घ्यायचं नाही आहे मला. आजी म्हणतात, चला देवाचं दर्शन घेऊया, आभार मानूया की त्याने आपल्या लीलाला सुरक्षित ठेवलं, आपल्या घराला सुरक्षित ठेवलं. एजे, आजी आणि लीला आता देवघरात निघून गेलेल्या असतात. इकडे आता लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती खूपच चिडलेल्या असतात. त्या आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेलेल्या असतात. आणि मग आता लक्ष्मी खूप चिडचिड करत असते आणि प्रमोद तिची समजूत घालत असतो आणि म्हणत असतो, खरंच लीलावर आज खूप वाईट प्रसंग आला होता, पण सगळं काही देवाने त्याच्या अंगावर झेलून नेलं. आणि बिचारी लीला असं तो म्हणत असतो. लक्ष्मी म्हणते, वा, तुला तिची कधीपासून काळजी वाटायला लागली, तुला कधी माझं काही वाटत नाही आणि तिचं कसं काय वाटतंय. आणि ती प्रमोदवरच रागवलेली असते, चिडलेली असते. इकडे सरस्वती आणि विराजसुद्धा त्यांची परिस्थिती अशीच असते. सरस्वती आपला मेकअप रिमूव्ह करत असते आणि इकडे विराज विचार करत असतो की आजच असं नेमकं कसं काय घडलं. तो सरस्वतीला म्हणतो, सरू बेबी, तुमचा या सगळ्यांमध्ये काही हात नाही ना. म्हणजे मला असं वाटतंय की लीला तुम्हाला घरात नको आहे, पण म्हणून तुम्ही हे सगळं प्लॅनिंग तर नसेल केलं ना, तर चोराचं वगैरे. कारण बघ ना, आज घरात कोणीच नव्हतं आणि नेमकंच तो चोर आज कसं काय आला. चोर घरात आला आज आणि आज कोणीच नव्हतं, स्टाफही नव्हता, फक्त लीला एकटी होती घरामध्ये. आता सरस्वती म्हणते, बेबी तू माझ्यावर संशय घेतोय. विराज म्हणतो, अगं तसं नाही, मी फक्त विचारतोय, मला तसं वाटलं म्हणून विचारतोय, तू नको काळजी करू. त्यावर सरस्वती म्हणते, हो तुझं नेहमीचंच असतं, त्या लीलाची तुला खूप बाजू घ्यायची असते ना. अरे पण बघ ना, त्या आजींकडे किती छान छान दागिने होते, त्या चोराने पळवून नेले असते तर. आणि त्या बॅगेत पाहिलं ना आम्ही सगळ्यांनी, लक्ष्मी वहिनी त्या बॅगेतनं सगळे दागिने जेव्हा काढत होत्या ना, मला तर खूप दागिने आवडलेले. ते सगळे पारंपरिक दागिने किती छान होते. ठुशी, नेकलेस, कानातले, तोडे, नथ, सगळं खूप छान होतं. बेबी मला पण तसेच दागिने हवेत, नाहीतर मी तुझ्यावर रुसून बसेल, माझा राग काही जाणार नाही. विराज म्हणतो, बेबी मला आत्ता नाही करता येणार मॅनेज, पण मी करेन, नक्की करेन आणि तुला सांगेल योग्य वेळ आली की. सरस्वती म्हणते, जा, तुझी योग्य वेळ ना कधीच येत नाही. आणि ती विराजवरती रागवलेली असते. इकडे किशोर दुर्गाची समजूत घालत असतो आणि तिच्या डोक्यात हे सुद्धा शिरवत असतो की तुझ्या घरासाठी योग्य आहे आणि तुझ्या हाती तू सत्ता घ्यायला हवी. तो म्हणतो, बघ ना दुर्गा, आज सुद्धा त्या लीलामुळे आपलं घर वाचता वाचता राहिलंय आणि परत एकदा हे सिद्ध झालंच आहे की ती आपल्या घरासाठी योग्य नाही आहे ते. दुर्गा म्हणते, किशोर तुम्ही हे सगळं केलं. किशोर म्हणतो, नाही नाही गं, मी फक्त तुला सांगतोय की ते चोराच्या निमित्ताने आपल्याला परत एकदा कळलं की लीला या घरासाठी योग्य नाही आहे ते. दुर्गा म्हणते, ते मला काही माहिती नाही, मला लीला या घरात नको आहे, कारण ती या घरासाठी योग्य नाही आहे. पण त्यासाठी मी माझ्या घराला पणाला लावू देणार नाही. माझ्या घराचं काहीही नुकसान झालेलं मला चालणार नाही. किशोर, मी या घरातल्या माणसांना, या घराला आपलंसं केलं आहे, त्यांना कायमचं आपलं मांडलं आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन मी काहीही करू शकत नाही आहे. किशोर म्हणत असतो, दुर्गा, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, की या घरासाठी तूच योग्य आहे आणि तुझ्या हातीच एक हाती सत्ता हवी, असं मला वाटतं, आणि ते तुला कळत का नाही आहे. तो दुर्गाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. इकडे यश आणि रेवती भेटलेली असतात. यश रेवतीला म्हणत असतो की, रेवती, मला असं वाटतं की मॉलमध्ये तुझं एक स्टोअर हवं, त्याने तुझा उद्योग, तुझा व्यवसाय ना खूप मोठ्या लेवलवर जाईल. पण रेवती म्हणत असते, अरे बाबांची बेकरी आहे, आधी मला ती डेव्हलप करायची आहे आणि नंतर मग या सगळ्याचा मी विचार करेल योग्य वेळ आली की. पण यश म्हणतो, नाही रेवती, हीच योग्य वेळ आहे, तू आत्ताच तुझा बिझनेस एक्सपांड करू शकते. म्हणजे एजंटने दिलेल्या गिफ्टमधून तुझे इक्विपमेंट वगैरे येऊ शकतात, पण त्याने तुझं मार्केटिंग वगैरे नाही होऊ शकत ना. शेवटी तुला स्टोअर घ्यावंच लागेल आणि मार्केटिंग तर खूप महत्त्वाचं आहे तुझ्या बिझनेससाठी. त्यानंतर पॅकेजिंगसुद्धा महत्त्वाचं आहे आणि सगळ्या ग्राहकांपर्यंत तू पोहोचली पाहिजे. या बेकरीमध्ये तू सगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचू नाही शकत. मॉलमध्ये तुझं एखादं स्टोअर असलं ना की सगळ्यांपर्यंत तुझा उद्योग पोहोचणार आहे. म्हणून मला असं वाटतं हीच योग्य वेळ आहे. त्यावर रेवती म्हणते, ठीक आहे, आपण डिटेल प्लॅनिंग करूया, एका पेपरवर लिहूया आणि एजंटना आणि ताईला ते दाखवूया. त्यांचं अप्रुव्हल मिळालं की मग कामाला लागूया. आता रेवतीचं हे बोलणं ऐकून यशला खूप आनंद होतो. तो म्हणतो, ठीक आहे मॅडम, आपण लवकरात लवकर कामाला लागूया. लीला इकडे रूममध्ये बसलेली असते. तिला परत एकदा असं वाटत असतं की तिच्यामुळेच सगळं काही होते आणि ती वारंवार चुका करत असते. त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. एजे आतमध्ये येतो आणि त्याचं काम करायला लागतो. लीला म्हणते, एजंटसोबत मला बोलावंसं वाटतंय, पण एजंटना काहीच वाटत नाही आहे. ती एजंटच्या समोर जाऊन उभी राहते. एजे तिच्याकडे बघतो, पण ती काहीच बोलत नसते, त्यामुळे त्यालासुद्धा काही कळत नसतं. खरं तर यावेळेला लीलाला एजंटची फार गरज असते. त्यांनी तिला समजवावं, तिची समजूत काढावी, तिचं कौतुक करावं असं तिला वाटत असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.